राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीस यांना राजकीय संन्यास घ्यावाच लागेल असा टोला राऊतांनी लगावलेला आहे। तर 10 वर्षांमध्ये फडणवीस फक्त खोटं बोलले असा आरोपही राऊतांनी केला। राज्याच्या राजकारणाला फडणवीसांनी बदनाम केला आहे आणि आरक्षणामध्ये अडसर ठरत असेल तर राजीनामा देईन असं फडणवीस म्हणाले होते आणि त्याच्यावरून जरांगे पाटील यांचंही विधान समोर आलं होतं आणि या सगळ्यावरून आता संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे, फडणवीसांना टोला लगावलाय। तर राज्याच्या राजकारणाला फडणवीसांनी बदनाम केला आहे आणि ते 10 वर्षात फक्त खोटं बोललेत, त्यामुळे त्यांना राजकीय संन्यास घ्यावाच लागेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला। तर ही प्रतिक्रिया समोर आली आहे संजय राऊत यांची। फडणवीसांनी एक मोठं विधान काल केलेलं होतं, आपण जर मराठा आरक्षणामध्ये अडसर ठरत असू तर आपण राजीनामा देण्यासाठी तयार आहोत असं त्यांनी म्हणालेले होते आणि त्यावरून जरांगे पाटील, मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते जरांगे पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली होती आणि आपण फडणवीसांच्या विरोधात नाही असं ते म्हणाले होते। त्यानंतर आता संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया समोर आली। मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। याचं कारण एक लक्षात ठेवा, आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे। त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील देईल। आपको संन्यास लेना ही पड़ेगा। 10 साल में महाराष्ट्र में आपने सिर्फ झूठी बोला है और झूठी काम किया है। आपने महाराष्ट्र की राजनीति को पूरी तरह से बिगाड़ दिया है, बदनाम किया है महाराष्ट्र को, भ्रष्ट किया है महाराष्ट्र को। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।